नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र अद्वैत गाणं म्हणत असतो, तेवढ्यातच आता कला मात्र तिचा जीव सोडते आणि हे त्याच्या लक्षात येतं। त्यामुळे अद्वैत जोरातच ओरडतो। दुसरीकडे आता डॉक्टरांना भेटायला आल्यावर डॉक्टरांकडनं कळतं की कलाची इच्छा होती शेवटची, त्यांनी माझ्याकडनं वचन घेतलं होतं की त्यांचं हृदय दान करायचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव मात्र तुम्हाला कळलं नाही पाहिजे। तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, बरोबर आहे, ती अगदी योग्य ओळखते मला, कारण तिला माहिती आहे तिच्या हृदयावर फक्त माझा अधिकार होता। जर ते मला कळलं तो कोणाकडे आहे तर मात्र मी सहन करू शकणार नाही। जेवढं प्रेम मी तिच्यावर करतो तेवढाच तिरस्कार मी त्या व्यक्तीचा करतो। दुसरीकडे आता घरच्यांना कलाच्या जाण्याचं दुःख हे अगदीच सहन होत नसतं, त्यामुळे प्रत्येकावर आता दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो। इकडे मात्र घरी आल्यावर अद्वैत आता तिला लग्नात घालणारं मंगळसूत्र बघतो आणि त्यामुळे खूप दुःखी होतो आणि ते मंगळसूत्र घेऊन बाहेर जातो। इतक्यातच घरातले सगळे घाबरतात आणि त्याच्या पाठोपाठ जाऊ लागतात। तर दुसरीकडे तो तुळशीच्या वृंदावनाकडे बघतो आणि तिथे उभी असलेली कला पूजा करताना पुन्हा एकदा त्याला आठवते। त्यावर ते तुळशीजवळ तो आता मंगळसूत्र ठेवतो आणि म्हणू लागतो की माझी खरे मला आता सोडून गेले आहे, तिची एकही आठवण मला जवळ ठेवायची नाहीये, त्या आठवणींपासून मलाही आता खूप लांब निघून जायचं आहे, माझी खरे मला सोडून गेली असं म्हणत आता तो खूपच दुःखी होऊन ते मंगळसूत्र तिथे ठेवतो। परंतु त्याची अवस्था मात्र आता त्याच्या घरच्यांना बघवत नसते। पण इकडे मात्र आता अद्वैतने मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता यामध्ये त्याचे घरचेही त्याला अडवू शकत नाही, कारण आता कलाच्या जाण्याने मात्र अद्वैत प्रचंड दुखावलेला असतो आणि कलाचं हृदय जिला ट्रान्सफर केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आणि ती व्यक्ती कोण आहे हे मात्र त्याला आणि त्याच्या फॅमिलीला काहीच माहीत नसतं। परंतु आता ती व्यक्ती सुकन्याच आहे आणि ती लवकरच आता अद्वैतच्या समोर येणार आहे। परंतु अद्वैत मात्र तिचा प्रचंड तिरस्कार करणार आहे आणि सुकन्या मात्र आता कलाचं हृदय तिच्याकडे असल्यामुळे अद्वैतवर प्रेम करू लागणार आहे। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।